तर विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्यामुळे ऑलिम्पिकने तिला बाद ठरवलं। हा नियम नेमका काय सांगतो? आता खरंच विनेश फायनल खेळू शकणार आहे की नाही? नेमकी चूक कुठे झाली असेल याबद्दल आंतरराष्ट्रीय पंच असणारे दिनेश गुंड यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। सर, मोठा धक्का मानायचा भारतासाठी हा फार दुर्दैवाची गोष्ट आहे। मला वाटतं ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना असेल की एखादा कुस्तीगीर अंतिम फेरीत पोहोचतो आणि तो या पद्धतीनं पदकापासून वंचित राहतो। संपूर्ण भारत देश आज एका मोठ्या दुःखाला सामोरा जातोय। मला कळल्यापासून सुद्धा मलाही फार वाईट वाटलंय, परंतु नियमाला अपवाद नसतो। असं काही नियमात काही बदल होऊ शकतोय किंवा विनेश पुन्हा एकदा आपल्याला फायनलमध्ये दिसू शकते? जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमांना अपवाद नाही सर। पहिल्या दिवशी वजन दिल्यानंतर जे कुस्तीगीर अंतिम फेरीत पोहोचतात आणि रिपॅचमध्ये पोहोचतात त्यांना पुन्हा वजन द्यावं लागतं आणि ज्या वजन गटात तो खेळलेला आहे त्या वजना एवढंच वजन असावं लागतं। अन्यथा वजन जर जास्त भरलं तर तो कुस्तीगीर डिस्क्वालिफाय होतो। परंतु सर, आदल्याच दिवशी म्हणजे काल सेमीफायनल झालं, सेमीफायनलमध्ये ती जिंकली, त्याच्या आधी तिनं वजन देऊनच ती त्या ठिकाणी आली होती। मग दुसऱ्या दिवशी आणखी वजन करण्याची गरज असते? पहिल्या दिवशी 100% तिचं वजन बरोबर होतं, म्हणूनच ती वजनाला पात्र ठरून सगळे बाउट खेळली। परंतु या विजेत्या खेळाडूंना 2 फायनलिस्ट आणि रिपॅचेस दुसऱ्या दिवशी वजन द्यावं लागतं। हा नियम आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा आणि त्या नियमाला अपवाद येऊ शकत नाही। कुठं चूक झाली असेल असं वाटतं? कारण 12 तासात सगळं भारताला हा खूप मोठा धक्का बसणार आहे। आता ही घटना घडलेली आहे पॅरिसमध्ये, आपण आहोत आता भारतामध्ये। आपण गेस करू शकत नाही, पण ते जे मार्गदर्शक असतील किंवा तिचा समवेत जो स्टाफ असेल यावर त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची असेल। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।